नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी अर्धा पत्ता कोबी घेतलेला आहे, पण यातील देखील आपल्याला अर्धाच पत्ता कोबी वापरायचा आहे या पद्धतीने। आता आपण याला किसून घेऊया। पत्ता कोबीमध्ये भरपूर पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामुळे आपल्याला यातील जे पाणी आहे तर ते असं काढून घ्यायचं आहे। त्यासाठी एक बाउल मी घेतलेला आहे, त्यावरती एक सुती कापड ठेवला आणि किसून घेतलेला पत्ता कोबी आपल्याला या कापडामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अशी पोटली तयार करायची। आता या पत्ता कोबीतील जेवढं पाणी आहे ते असं हाताने दाबून दाबून आपल्याला काढून घ्यायचं आहे। पत्ता कोबीचं हे पाणी फेकून न देता आपल्याला पुढे भाजीसाठी वापरायचं आहे। आता या पत्ता कोबीमध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, पाव चमचा गरम मसाला घालायचा आणि अर्धा चमचा धणे पावडर घालून घ्यायची आणि पाव चमचा जिरे पावडर घालायची। सगळे मसाले छान यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला बेसन पीठ घालायचे। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, यातील 3 चमचे बेसन पीठ सुरुवातीला यात घातलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। इथे आपल्याला जसं लागेल तसं बेसन पीठ यामध्ये ॲड करत जायचं आहे। मला असं वाटतं यामध्ये आणखी बेसन पीठ बसेल, त्यामुळे पुन्हा मी पोहे खायचे 3 चमचे यात बेसन पीठ घातलं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि छान याला मिक्स करून घेतलं। टोटल इथे आपण 6 चमचे बेसन पीठ एवढं वापरलेलं आहे। आता हाताला तेल लावायचं आहे आणि याचे छोटे छोटे साधारण लिंबाच्या साईज एवढे आपल्याला असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। असे हे बॉल्स तयार करून घेतल्यानंतर लगेच आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहे आणि यांना क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। असे बॉल्स फ्राय करत असताना असं चमच्याने मिक्स करत जायचं आहे आणि यांना फ्राय करून घ्यायचं, म्हणजे एकसारख्या रंगावरती हे बॉल्स फ्राय होतात। इथे मी हे सगळे बॉल्स याच पद्धतीने फ्राय करून घेतलेले आहे। आता भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल घालून घेतलं। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावरती 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा, 1 चमचा जिरं घालायचं आणि 1 मोठी वाटी भरून यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आता मऊ होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आणि याला देखील कांद्यासोबत परतून घ्यायचं। आता यामध्ये अर्धी वाटी टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ही पेस्ट देखील 3 ते 4 मिनिटं कांद्यासोबत आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। याला मी परतून घेतले। आता यात पोहे खायचे 2 चमचे दही घालायचं आहे। दही नसेल तर तुम्ही ते दुधावरची साय सुद्धा वापरू शकता, पण दही किंवा दुधाची साय वापरल्यामुळे भाजीची चव अगदी भन्नाट लागते। 1 चमचा यात लाल तिखट घातलं, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घातलं रंगासाठी, पाव चमचा हळदी पावडर घातलेली आहे, 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा धणे पावडर घालून घेतली। सगळे मसाले छान आपल्याला कांद्यासोबत 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। याला परतून घेतल्यानंतर जे पत्ता कोबीचं पाणी होतं तर ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। झाकण ठेवून वाफेमध्ये 2 मिनिटं आपल्याला या भाजीवरती एक वाफ काढून घ्यायची आहे। भाजीवरती मस्त एक वाफ आलेली आहे। आता भाजीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, तर इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। साधारण इथे मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलं। तुम्ही ग्रेव्हीची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। तुम्हाला आवडेल तशी तुम्ही भाजीची थिकनेस ठेवू शकता। चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचं आहे। याला मिक्स करायचे आणि भाजीला एक खडखडून उकळ काढून घ्यायचे। भाजीला उकळ आल्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेले पत्ता कोबीचे हे बॉल्स आपल्याला यात घालून घ्यायचे आहे। आता ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं आपल्याला मस्त शिजवून घ्यायची आहे। इथे मी भाजी मस्त शिजवून घेतलेली आहे। सगळ्या शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालून घ्यायची। तयार झाली इथे आपली मस्तशी चमचमीत पत्ता कोबीची भाजी। चवीला अगदी भन्नाट लागते। नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता ही भाजी तयार करण्यासाठी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे। दुधी भोपळ्याचा देठाचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि या दुधी भोपळ्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आणि याचे असे काप करून घ्यायचे। आता कुकरमध्ये दुधी भोपळ्याचे काप घालून घ्यायचे। यामध्ये पाव वाटी तुरीची डाळ घालायची आहे। ही डाळ मी 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 1 ग्लास यात पाणी घालायचे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे। दुधी भोपळा आणि डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया। अर्धी वाटी शेंगदाणे तव्यावरती घालायचे आहे। शेंगदाणे खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। मिरच्यांना हलकेसे काळे डाग येईपर्यंत यांना चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता शेंगदाण्यांची साल काढून घ्यायची आणि शेंगदाणे साफ करून घ्यायचे आहे।
आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। यामध्ये भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊया, 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालूया आणि 1 चमचा जिरं घालायचे आणि मूठभर यात कोथिंबीर घालायची। कोथिंबीरमुळे भाजीला रंग खूप छान येतो आणि चव सुद्धा अप्रतिम लागते। थोडंसं पाणी घालून या पद्धतीचं थोडंसं जाडसर आपल्याला छान असं हे वाटण तयार करून घ्यायचे। वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपला दुधी भोपळा आणि डाळ देखील चांगली शिजली गेलेली आहे। आता भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल घालायचं। तेल कडकडीत गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि तयार केलेलं हे शेंगदाण्याचं संपूर्ण वाटण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आणि छान हे वाटण गॅसच्या मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचे। असं मी वाटण छान परतून घेतलेलं आहे। वाटण परतून झाल्यामुळे पाहू शकता वाटणाला खूप छान असा हिरवागार रंग आलेला आहे। यावरूनच समजायचं वाटण चांगलं परतून झालेलं आहे। पाव चमचा यात हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धणे पावडर घालून पुन्हा छान वाटण मी परतून घेतलं। यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचे। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। आता आपण दुधी भोपळा आणि डाळ शिजवून घेतलेली होती, तर हे सगळं आपल्याला मिश्रण या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे। यात गरम करून घेतलेलं 1 ग्लास पाणी घालायचे। भाजीची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि गॅसच्या मंद आचेवरती भाजी 4 ते 5 मिनिटं उकळून घ्यायची आहे। इथे मी भाजी मस्त उकळून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। तयार झाली इथे आपली मस्त अशी दाणे लावून केलेली दुधी भोपळ्याची भाजी। चवीला अगदी भन्नाट लागते। नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, ही भाजी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी वाटण तयार करून घेऊया। तर त्यासाठी 1 चमचा धणे कढईमध्ये मी भाजून घेतले। त्याच कढईमध्ये 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला हलकेसे गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे आहे। खोबरा आणि इथे आपले धणे भाजून झाले। आता 1 चमचा फुटाण्याची डाळ हलकेसे काळे डाग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। फुटाण्याच्या डाळमुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि भाजीची चव सुद्धा अप्रतिम लागते। आता एक मोठी वाटी भरून आपल्याला कांदा देखील भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत असताना पोहे खायचा 1 छोटा चमचा यात तेल घालायचं आणि छान हा कांदा हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा। कांदा देखील भाजून झालेला आहे। इथे आपण जेवढे मसाले भाजून घेतले तेवढे सगळे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। मसाले थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचे। तर इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे। पनीर आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती चांगलं फ्राय करून घ्यायचे। पनीर फ्राय करून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि मस्त अशी टेस्टी भाजी ही तयार होते। इथे मी पनीर मस्त फ्राय करून घेतलं। आता आपण याला काढून घेऊया। आता आपण भाजीसाठी वाटण बनवून घेऊया। सुरुवातीला आपण खोबरं, धणे आणि फुटाण्याची डाळ भाजून घेतली होती, त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। यामध्ये 1 इंच आलं, 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घातलं आणि छान याला वाटून घेतलं। यामध्येच 1 वाटी आपल्याला पिकलेलं टोमॅटो घालायचं आहे आणि भाजून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घालून याची आपल्याला अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। आता भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये हे वाटण घालायचे आणि सुरुवातीला छान हे वाटण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे। लगेच यामध्ये मसाले घालायचे। 1 चमचा काळा मसाला घालायचा। याची रेसिपी चॅनलवरती आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आणि 1 चमचा लाल तिखट घालायचे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि पाव चमचा यामध्ये मी गरम मसाला देखील घालून घेतलेला आहे। आता वाटणाला तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं परतून घ्यायचे। इथे मी वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे। पाहू शकता वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे आणि हे वाटण मस्त असं रेवाड दिसत आहे। यावरून समजायचं की वाटण चांगलं परतून झालेलं आहे। यात आता आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत 2 मिनिटं याला पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायचे। पाहू शकता पुन्हा मसाल्यावरती मस्त असं तेल आलेलं आहे। यावरून समजायचं की इथे आपला हा मसाला परफेक्ट भाजून झालेला आहे। यात आता 1 वाटी मी फ्रोझन वाटाणे घालून घेतलेले आहे आणि फ्राय करून घेतलेलं पनीर घातलेलं आहे। गरम करून घेतलेलं आता 1 ग्लास पाणी घालून घेतलं आणि भाजी चांगली मिक्स करून घेतली। भाजीची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता।
आता सगळ्यात शेवटी भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि गॅसच्या मंद आचेवरती भाजी 3 ते 4 मिनिटं मस्त उकळून घ्यायची। भाजीला मस्त उकळ आलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तयार झाली अगदी हॉटेलसारखी इथे आपली मटर पनीरची भाजी। चवीला अगदी भन्नाट लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे। यामध्ये 1 वाटी सोयाबीन वडी घालून घ्यायची आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं ही सोयाबीन वडी आपल्याला भिजण्यासाठी ठेवायची आहे। आता सोयाबीन वडी भिजत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊयात। 1 वाटी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। 1 वाटी यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। 1 इंच आलं आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे। 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 चमचा फुटाण्याची डाळ घालायची आहे। फुटाण्याची डाळ घातल्यामुळे भाजी चवीला अप्रतिम लागते। आता थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। इथे मी वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे। आता वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपली सोयाबीन वडी देखील चांगली भिजली गेलेली आहे। आता यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि आपल्याला या सोयाबीन वडीमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे अशा पद्धतीने हाताने पिळून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे मी सर्व वड्यांमधील पाणी हे काढून घेतलेलं आहे। आता आपण लगेच भाजी बनवायला सुरुवात करूयात। भाजी तयार करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता तयार करून घेतलेलं हे जे वाटण आहे तर ते तेलामध्ये घालून घ्यायचं आणि सुरुवातीला याला मिक्स करून घ्यायचं आणि लगेच यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे। 1 चमचा लाल तिखट घालायचं, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी, 1 चमचा काळा मसाला घालून घ्यायचा आहे, पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा धणे पावडर यामध्ये घालायची आहे आणि पाव चमचा हिंग यामध्ये घालूया। आता हे सर्व मसाले आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे वाटण गॅसच्या अगदी मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत 4 ते 5 मिनिटं आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायचं आहे। इथे मी तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता या मसाल्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 1 वाफ यावरती काढून घ्यायची आहे। इथे मी या मसाल्यावरती 1 वाफ काढून घेतलेली आहे आणि वाफ काढून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता यावरती छान तेलाचा कट आलेला आहे। यावरनं समजायचं इथे आपला मसाला छान तेलामध्ये आपण भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला ही सोया वडी घालून घ्यायची आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे। इथे आपली मस्त अशी सोया वडीची भाजी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि याला मिक्स करून घ्यायचं। ही भाजी चवीला अप्रतिम लागते। लहान काही मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतकी चविष्ट तयार होते। ही भाजी देखील भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत अप्रतिम लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। मध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाण्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळ आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। हे दाणे आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। आता मकीचे दाणे शिजत आहे तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 काजू घालायचे आहे। यामध्ये पाव वाटी मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालायच्या। 1 चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे मी याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। इथे आपलं हे वाटण तयार झालं। वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपले हे मकीचे दाणे सुद्धा शिजले गेलेले आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता कढईमध्ये आपल्याला 4 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे बटर घालून घ्यायचे। बटरऐवजी साजूक तूप सुद्धा तुम्ही ते वापरू शकता। आता तेल आणि बटर चांगलं गरम झालं। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घातला आणि एक मोठा साईजचा बारीक चिरलेला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची।
कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे। आता कांदा चांगला परतून झाला, यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचं आहे। टोमॅटो आपल्याला हलकसं मऊ होईपर्यंत एक 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। आता टोमॅटो देखील चांगलं परतून झालं, आपल्याला याला असं चमच्याने मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घेऊयात। यामध्ये आपण काजू, आलं, लसूण आणि मकीचे दाणे घालून घेतले होते। संपूर्णच वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी। 1 चमचा यामध्ये किचन किंग मसाला घालायचा आहे, पाव चमचा यामध्ये गरम मसाला घालून घेतला आणि 1 चमचा यामध्ये धणे पावडर घातली। आता हे सर्व मसाले यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं, तर त्याला काही वाटण लागलेलं होतं, त्यामध्येच मी अर्धा कप पाणी घालून घेतलं आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण हॉटेल स्टाईल मकीच्या दाण्यांची भाजी बघत आहोत। भाजीला चव देखील हॉटेल स्टाईल येण्यासाठी आणि त्याच चवीची तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला 4 चमचे फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे। तुम्ही ते दुधावरची साय सुद्धा घालू शकता, किंवा तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम सुद्धा नसेल आणि दुधावरची साय देखील नसेल तर तुम्ही ते 2 चमचे दही घालू शकता। याला मिक्स करून घेतलं। आता यावरती झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी आणि यावरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे। 2 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून घ्यायचं। आता यामध्ये हे शिजवून घेतलेले मकीचे दाणे घालून घ्यायचे, याला छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचंय। पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं। जी हॉटेल स्टाईल भाज्या असतात तर त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर केला जात नाही, अशाच पद्धतीची थोडीशी घट्टसर ही भाजी असते। यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं। आता ही भाजी आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे। इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे। बघू शकता भाजीवरती मस्त असा कट आलेला आहे आणि भाजी दिसायला अप्रतिम दिसत आहे। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं पनीर आपल्याला असं यावरती किसून घालायचं आहे, म्हणजे भाजी चवीला आणखी चविष्ट तयार होते। जर पनीर नसेल तर इथे तुम्ही चीज सुद्धा वापरू शकता। आता याला मिक्स करून घ्यायचे। तयार झाली इथे आपली हॉटेल स्टाईल मकीच्या दाण्यांची भाजी। चवीला अगदी भन्नाट अशी ही तयार होते। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील एवढी चविष्ट ही भाजी तयार होते। तुम्ही या भाजी सोबत चपाती खाऊ शकतात, नान खाऊ शकतात किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।